युद्धबंदीबाबत इराणसोबत चर्चा होणार असल्याची अमेरिकेने दिली माहिती। इराणचे उच्चस्तरीय श्रेष्ठ मंडळ पाकिस्तानात पोहोचलं। चर्चेसाठी पाकिस्तानच्या इस्लामाबाद इथे तयारी पूर्ण। दक्षिण लेबनॉनमधील प्रमुख प्रशासकीय आणि व्यापारी केंद्र असलेल्या तबातीह शहरावर इस्रायलचा भीषण हवाई हल्ला। हल्ल्यात अनेक इमारती जमीनदोस्त, ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची ही भीती। उत्तर इस्रायलमध्ये सफद शहरावर हिजबुल्लाचा रॉकेट हल्ला। हल्ल्यासाठी ग्रँड रॉकेटचा वापर, मोठी जीवितहानी झाल्याची शक्यता। सफदमध्ये इस्रायलची लष्कराचे उत्तर कमांड मुख्यालय। माझं मरण इथेच आहे चौकशी दरम्यान भोंदू खरातची प्रतिक्रिया। फसवणुकीचा गुन्हा खरातनं कबूल केल्याची माहिती। एसआयटीच्या तपासात आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता। भोंदू खरातची फसवणुकीची व्याप्ती नागपूरपर्यंत। नागपुरातील एका महिलेनं खरातच्या नादाला लागून गमावले 2.5 कोटी रुपये। एजंटमार्फत खरातकडून महिलेची फसवणूक। ईडीकडून अशोक खरातची 3 बँक खाती सील, पत्नीचंही बँक खातं सील। गेल्या 3 वर्षांमधील व्यवहाराची ईडीकडून सखोल पडताळणी। संशयास्पद व्यवहारांवर ईडीची करडी नजर। भोंदू अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट। खरातच्या सीएनच दाखल केली खरात विरोधात तक्रार। धार्मिक विधीच्या नावाखाली 8,76,00,000ची फसवणूक केल्याचा आरोप। नाशिकच्या आयटी कंपनीमधील लैंगिक शोषण धर्मांतरण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांकडून तपास होण्याची शक्यता। एनआयए, एटीएस सोबतच सीबीआयकडूनही चौकशीची शक्यता। महिला अत्याचार प्रकरणातील रवींद्र एरंडेचा आणखीन एक कारनामा समोर। सरकारी अधिकारी असल्याचा बनाव करून नोकरीचं आमिष दाखवत 9 तरुणींना फसवलं। नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये पंचाळेजवळ ट्रक आणि पिकअपची धडक। अपघातानंतर दोन्ही वाहनांनी घेतला पेट। आगीमध्ये होरपळून 3घांचा मृत्यू तर गाडीतून पडल्यानं महिलेचाही झाला दुर्दैवी मृत्यू। पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।